की अशा लोकांचे होम रेमेडीज ऐकून सुद्धा तुम्हाला खूप त्रास होणार आहे. फॉर एक्झाम्पलच घ्या की कोविड आला, राइट? कोविडमध्ये खूप जणांनी Facebook, Insta, YouTubeवर असे रेमेडीज टाकल्या, की नाही तुम्ही मिरे, दालचिनी, त्यानंतर लवंग, थोडंसं आलं, सुंठ अशा गोष्टी उकळून प्या. उकळून त्याचा काढा करून घ्या, त्याच्याने तुमची इम्युनिटी वाढेल आणि मग तुम्हाला कोविड होणार नाही किंवा तुम्हाला त्या त्रासापासून तुम्ही लांब राहाल वगैरे, तुम्ही तुमची इम्युनिटी वाढवून वगैरे. ठीक आहे. पण ह्या गोष्टी कुणी घ्यायला पाहिजे? कोणत्या प्रकृतीच्या माणसांनी कितपत ह्या गोष्टी स्पाइसेस किती प्रमाणात घ्यायला पाहिजे? तुमची प्रकृती काय? तुमचा आहार काय? तुमचं वातावरण काय? तुम्ही कोणत्या एन्व्हायर्नमेंटमध्ये सध्या राहता? ह्या गोष्टी सगळ्या मॅटर करतात. त्यामुळे काय झालंय माहितीये का? कोविड नंतर मूळव्याधाचे खूप पेशंट निर्माण झाले. हीट एवढी वाढायला लागली, लोकं 3-3 टाईम काढा प्यायला लागले. एवढा काढा पिल्यामुळे त्यांना मूळव्याधाचा त्रास सुरू झाला. तुम्ही कुणाच्या गोष्टी किती ऐकताय हे तुम्ही थोडं तरी विचार करा, राईट? त्याच्यामुळे तुम्ही ज्या व्यक्तीचं ऐकणार आहात, त्या व्यक्तीचं क्वालिफिकेशन काय आहे, हे तुम्ही अत्यंत महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. एखाद्या BAMS म्हणजे आयुर्वेदामध्ये ज्या व्यक्तीने डिग्री घेतली आहे, सर्टिफिकेट कोर्स नाही, डिग्री घेतली आहे किंवा आयुर्वेदामध्ये ज्या व्यक्तीने MD केलं आहे, त्याचेच तुम्ही विचार ऐका किंवा त्याच व्यक्तीचे होम रेमेडीज जर सांगितले असतील, तर ते फॉलो करा.